नमस्कार. मी सर्जेराव पाटील कुरुकली तालुका कागल या गावचा शेतकरी आहे. मी गेली 6 वर्षे विना नांगरट विना भांगलन शेती करत आहे. तर विना नांगरट विना भांगलन ही शेती 2019मध्ये कृषीभूषण प्रतापराव चिपळूणकर यांची शेती पाहून आल्यानंतर मला बी असंच वाटलं की विना नांगरट विना भांगलन करावी. तर सुरुवातीला माझ्या रानामध्ये ऊस तुटून गेलेला होता. ते ऊस तुटल्यानंतर आहे त्याच सरीमध्ये भाताचं पीक घेतलं. त्यानंतर मी वेगवेगळी प्रकारची पिकं घेतली आणि मला असं वाटायला लागलं की आता नांगरट आणि विना नांगरटचा काय फायदा आहे. तर विना नांगरटमुळं आपल्याला एकरी 12 ते 13 हजार रुपये खर्च येतो नांगरायचं म्हटलं तर. आणि आपल्या रानामध्ये कडा मारायच्या झाल्या तर कडा मारायला लागतात, त्यासाठी मजूर मिळत नाही किंवा आपल्यासारख्याला ते कडा मारता येत नाहीत. ते एक फायदा झालेला आहे. तसेच आपल्या गेल्या वर्षी गोकुळची गो ॲग्रोटेक कंपनी या कंपनीच्या मार्गदर्शनाने अडवांटा कंपनीचे मक्का बी घेऊन मी मक्का पीक घेतलेलं आहे. त्यामध्ये विना नांगरटमुळं अजून एक फायदा काय म्हटला तर सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढलेला आहे. तर त्या सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं पिकंसुद्धा अगदी जोमानं आलेली आहेत. आणि असाच शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. तसेच माझ्याकडे पलीकडे गोट्यात आता बघितला तर मुक्त गोटा आहे. त्या गोट्यामध्ये 5-6 जनावरं आहेत. त्यामध्ये माझ्या जनावरांना मक्का चांगलं पीक आहे. वाड्यापेक्षा मक्का अगदी चांगला उत्कृष्ट चारा पीक म्हणून घालू शकताय. तसेच मक्याचं सायलेजसुद्धा होऊ शकते. तर सर्व शेतकऱ्यांनी किंवा जमेल तसं विना नांगरट आणि वाड्यापेक्षा मक्का चारा कसा घेता येईल इकडे वळावं. आणि मला माझ्या विना नांगरट विना भांगलन शेतीमध्ये मला अगदी फायदा वाटायला लागला आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी विना नांगरट विना भांगलन शेती करावी. विना नांगरट विना भांगलनमुळं माझं कष्ट कमी झालं आणि माझ्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. तर आपण इथं बघू शकताय आपली जी कंपनी आहे गोकुळची गो ॲग्रीटेक कोल्हापूर शिंदेवाडी. तर आपण आपल्या कंपनीमार्फत अनुदानाच्या दरामध्ये मक्याची जी व्हरायटी आहे ॲडवांटा 756 ते बियाणं आपण आपले जे सर आहेत सर्जेराव पाटील सर त्यांना दिलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्याची टोकणणी केल्यानंतर हा त्यांचा 80 ते 85 दिवस पूर्ण झालेला मका आहे. तुम्ही इथं बघू शकताय की किती चांगल्या प्रकारे किती जोमानं हा मका इथं आलेला आहे. सरांनी मका ह्या शेतामध्ये विना नांगरट पद्धतीनं घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय की ह्या मक्याची जी उंची आहे ती जवळजवळ आपण बघायला गेलं तर 8 ते 8.5 फुटाची ह्या मक्याची उंची आहे. आणि जी कणसं आहेत ती पण 1-2 कणसं आपल्याला इथं लागलेली दिसत आहेत. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की वैरणीसाठी जर तुम्हाला मका करायचा असेल तर ॲडवांटा 756 हा एक नक्कीच चांगला पर्याय आहे. तर तुम्ही याचा विचार करावा. आणि हा आपल्या कंपनीचा एक डेमो प्लॉट आहे. तर तुम्ही आवश्यक इथं भेट देऊन पाहू शकताय की नक्की पीक कसं येतं आहे आणि त्याचा दर्जा काय आहे. अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.